कोकणाची जी संस्कृती आहे त्याबद्दल खूप बोललं जातं. खास करून ज्यावेळी सण येतात त्यातही आपलं म्हणजे गणपती म्हणा, यावेळी कोकणातल्या रील्स व्हायरल होतात आणि ह्याच्यामध्ये ना जुन्या लोकांपेक्षा नवीन पिढी जास्त दिसते. त्याचे रील इतके व्हायरल होतात की गणपतीला आम्हाला गावाला जाऊ देत नाही आहे म्हणून नोकरी सोडणारे कोकणातलेच असतात. शिमग्याला सुट्टी दिली नाही म्हणून बॉसला शिव्या हसडणारे पण कोकणातलीच माणसं असतात. इतका कोकणातल्या नाळेशी जोडणारी ही जी पिढी आहे, ही पिढी घडवण्यामध्ये मोठ्यांचा किती सहभाग आहे? याचं कारण असं की तुम्ही मगाशी म्हणालात ना, नवी पिढी असो जुनी पिढी असो, आपली जी मुळं आहेत आणि आपली जी माती आहे त्याच्याशी जी नाळ जोडलेली आहे ते उपरं नाही आहे ना, म्हणजे असं उपरं परोपजीवी असं नाही आहे. ती कोकण ही उपजीविकाच म्हणतो आपण, म्हणजे जीविका म्हणतो. उपजीविका हे वेगळं असतं. तर जीविका आहे, लोकांच्या जीवामध्ये बसलेलं ते आपली माती, आपला प्रदेश, आपली माणसं, आपलं लोकजीवन हे सगळं इतकं मुरलेलं आहे, भिनलेलं आहे की ते गाव म्हटलं की संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.